हाय हॅलो गुड आफ्टरनून. तर काहीच मी चाललो आहे आता आम्ही सर्व ट्रिपला चाललो आहे. तर ती ट्रिप जाणार आहे असनगावला माहुली फार्मला. तर मी आता जस्ट गच्चीवर आलो पाणी बंद करायला आणि तसंच आता मी निघतो. माझ्यासोबत बॅग वगैरे आहे तर आपण आधी स्टेशनला जाऊ. स्टेशनवरून ठाणे तू बस. तर चला काहीच आपण निघतो आता. तर त्यासाठी मी ब्लॉग थांबवतो. माझी बॅग आणि तिथं ओला पण आलेली आहे. बाईक मी बुक केलं आहे स्टेशनला जायला. तर चला आपण निघू पटापट. टाईम दिलेला. तर काही जस्ट पोचलो मी स्टेशनला आणि आता बघू आपण पटापट जाऊ प्लॅटफॉर्मवर आणि ट्रेनची वाट बघू. तर काही जस्ट पोचलो ठाण्याला. जे आपल्या ठाण्याचा भाजी मार्केट. तर काही मी चालत आलो. आता आम्ही जाऊ कॉलेजमध्ये कारण की माझं पण थोडं काम आहे हॉल तिकीटचा. म्हणजे आता आमचा एक्झाम येणार आहे. तर आम्ही कॉलेजचे आम्ही सर्व पोरी सर्व आमचा ग्रुप आम्ही जाणार आहे ट्रिपला. तर आधी आम्ही कॉलेजसाठी काम करू बघू काय सीन आहे. तर चला आता मी पोहोचलो कॉलेजच्या इथे. तुम्हाला कॉलेजमध्ये गेल्यावर दाखवतो. जस्ट एंटर केले मी कॉलेजमध्ये आणि तुम्हाला क्लासमध्ये बघू आता कोण कोण आले का नाही आले बघू. तर काय तिथे बघा सगळीजणं आलेली आहेत. अजून अर्धी जणं बाकी आहेत. इथे बघा इथे पण अर्धी पोरं आहेत आणि इथं कसा अजून आम्ही अर्ध्या जणांची वाट बघता. कोण आहे ब्लॉग आहे सबस्क्राईब करायला तर काय अजून अर्धी जण यायची बाकी आहेत. आम्ही क्लासरूम मध्ये बसलोय बाकींची वाट बघत. तर आम्हाला निघायचं इथून 2:30-3 वाजेपर्यंत बरोबर. तर काही जस्ट आम्ही पोहोचलो बसमध्ये. तर काही जस्ट आम्ही बसमध्ये पोहोचलो आणि त्यांची सिटिंग अरेंजमेंट चालू आहे. कृतिका टाकेला नाही दिसत तू अमय. आज आम्ही चाललो आहे वाशिम गावात इथे आमची सहल आहे. पहिली सहल अशी आहे आमची की पण काय करणार आम्ही वेडेच आहेत. आम्हाला वेळ बनवत आहेत. कॅमेऱ्याच्या पाठी पण वेडा कॅमेऱ्याच्या पण वेडा आणि सगळे इथे आजूबाजूला पण वेडे. असं वाला घाटे असं तर गाईज इथे कोणी एन्जॉय करत नाही. सगळी झोपल्यात बघा. कोणी इथे एन्जॉय करत नाही कोणीच नाही. कारण की सगळ्यांना झोपायला आहे. कारण की सकाळी सेम तुला पण मराठी नाही येते मला. थांबलेलो ए आकाश कारण की गाडी थोडा रस्ता छोटा आहे ना. ती बघा सगळी इथं वाट बघताना. रस्ता छोटा ही सगळी बाहेर आल्या. ही सगळी उतरल्यान. आम्ही आता जस्ट पोहोचू. चला चला काही आतो चला आता आम्ही पोहोचलेलो आहे
आणि झाला मेल्या. हे बघा दिवा साबेगाव कलवा आम्ही डोंबिवलीकर मनीषानगर ठाणे आहे कल्याण. ही बघा कळवा वॉटर कंबर. पूल मध्ये बघा काय दाखवलं. तन्वी तोंड बघ. काय जस्ट आम्ही पोचलो आता इथे माऊली फार्मला. एकदम मस्त आहे आजूबाजूचा एकदम वातावरण पण मस्त आहे. माऊली फार्म त्याचा जो एरिया आहे तो पण खूप एकदम साफ आहे चांगला आहे आणि मजा येईल आम्हाला एन्जॉय करायला. जस्ट पोचलोय आम्ही. खूप मजा येणार आहे. आम्ही आता पोचलोय. मात्रेसोबत मजाच येते. विषयच नाही ना मात्रे तर कुत्रे. जाऊ दे गाईज ऑल मात्रे फॅमिली भेटला नाही कुठं. Family नाही, Guys, फक्त subscribe, मात्रे. like and comment. प्लीज सबस्क्राईब टू माय फ्रेंड्स चॅनल. Yes. इट इज Very nice. व्हॉट नेम. What नाव काय? चुबस चल यायला विसरला नाव. चुब्बस. तर चला तुम्हाला मी गोरखपूर इथून आमच्या गोरखपूरला जाणारा माणूस आलाय. हे मित्र इथे गोरखपूर वरून तू ठाण्याला येतो. चेहऱ्यावरून चोर दिसतो पण चेहऱ्यावरून चोर दिसतो. त्याच्यापेक्षा बेकार होतो. ठीक आहे चालतो मला हे दाखवतो एरिया पूर्ण. हाय प्रेम. हाय. चिकूच आहेत नक्की. नाही अजून मोठे चिकू येतं. हे बघा गाईज इथे अमय. कशाचं पूजा. हे बघा इथे बसलेत मस्त जस्ट पोचले आणि इथे रेस्ट करतायत सर्वजण. वरती पण बसायला जागा आहे. हाय छान आहे का हे बसायला. मत चढव ना. चला आता काही आम्ही थोडा वेळ रेस्ट करतो आणि रेस्ट केल्यानंतर बघू आता काय झाला तर आमचा व्हायला पाहिजे. भूक तर लागले पण जर झाला तर तुम्हाला मी दाखवेल. भूक लागली तुला लागली आहे. तुझी भूक लागली. आता इथे आम्ही चेंज केले बघा कारण की आम्हाला स्विमिंग पूल मध्ये उतरायचं आहे तर इथे सर्व चेंज करतायत. तर आता पटापट आम्ही चेंज करू आणि मग डुबुक कसं डुबुक. तर काय आता आम्ही चाललो स्विमिंग पूलच्या शोधात. कोणीतरी गेलाय वाटतं. मला वाटलं आम्हीच पहिले काय गेलेत कोणीतरी गेलेत. तर चला गाईस पटापट. मस्त अशी हवा सुटलेली आहे. हेलो मस्त आता पटापट आम्ही एन्जॉय करू. गेला कितना गेला रे. अरे करण पाणी वाढवलंस. आज गेल्यावर किती बाहेर आलं बघ. हर्ष ब्लॉग चालू आहे. हाय करो हाय. तर काही जस्ट आता आमची एन्जॉयमेंट करून झालेली आहे. नंतर घे. तुम्ही आमचे एन्जॉयमेंट बघितलेस. काहीच कसं वाटलं. इकडे बघा इकडे बघ कसं वाटलं एन्जॉय करून. हा मजा आली गाईस. चला हे बघा हे अजून तिथेच आहेत. गाईस मी निंजा टर्टल. हा आमच्या विभूती मॅम आणि आशिष शेफ.
चला चला आमचे शेफ सर्वांना बाहेर काढतात कारण की आता सनसेट आहे. सनसेटवर इथे अलाउड नाही म्हणजे या साईडला. कारण इकडे बघा पूर्ण सर्वीकडे झाडं बिडे. भाई मजा आ गया कि नहीं आया? भाई फुल मजा आ गया पर रात हो गया इसलिए हमको बाहर निकाला. अंदर घर के अंदर घर के अंदर अभी भेज सुबह रहे. हम 7 बजे वापस आएंगे ना. 7 बजे भी नहीं, सनराइज कभी होगा तभी 5 बजे आते उठ के. तर काय आम्ही आता लई भूक लागली. आताच आम्ही आमची एन्जॉयमेंट झालेली आणि आता मला लई भूक लागली आहे. मस्त बघू चहा वगैरे काहीतरी आहे खाऊ आणि वापस अजून ॲक्टिव्हिटी आहेत त्या तुम्हाला आम्ही दाखवू. तर असंच आमच्यासोबत कंटिन्यू राहा. इथं बघा आम्ही इथं पूलमध्ये एन्जॉय केला आणि इथे हे खातात. बिचारे आले नाही पूलमध्ये. ते लोक उद्या जातील. त्यांना असं वाटलं की 5 मिनिटानंतर आम्ही बाहेर निघू पण नाही. आम्ही 2 घंट्यानंतर बाहेर निघालो. मजा केली काहीच लई मजा केली. आता आम्ही पटापट खातो, चेंज करतो मग खातो. बरोबर. तर आता आम्ही इथे बसलोय नाश्ता करायला. चलो गाइस चाय पी लो. हेलो गाइस चाय पी लो. हॅलो So guys, we are from Sahyog College. हेलो गाइस चाय पी लो. आवाज येतो तुम्हाला आवाज? यांच्या अंगात आला का? काय करणार? गाईज माझा टेंट. दिस इज माय टेंट गाईज. एकदम मस्त आहे का? एकदम मस्त आहे. हे बघा तर काही तिथे आता गाण्याचं लाईव्ह सिंगिंग चालू झालेलं आहे आणि आम्ही मस्तपैकी आता बसू आणि आम्ही ते मस्त बसतो आणि ऐकतो गाईज. गाईज आता आम्ही घेतलेला आहे ब्रेक कारण की आता आम्ही बसतोय जेवायला. तर जेवणाचा आमचा ब्रेक झालाय. त्याच्यानंतर वापस लाईव्ह सिंगिंग चालू होईल. तर जेवायला काय काय आहे काय काय दाखवा जरा. काय आहे दादा? खीर. आनंदीला आलाय का रे? तरी ते बघूया आपण काय काय. वरण याच्यात अच्छा व्हेज आहे का इथे? अच्छा इथे चिकन नाही. हा चिकन आहे. चिकन तानल. तर काय जे व्हेज आहे ते तिकडे आहे का त्या साईडला आणि ते नॉन व्हेज. तर गाईज आम्ही मस्त आता जेवू मग आम्ही वापस एन्जॉय करू. इथे बॅक कॅमेरा चालू आहे. तू धप काय करतोय? माझा चष्मा चला माऊली पटापट चला पुढे. जेवायला बघा आम्हाला काय काय आहे. सुका चिकन, रस्सा चिकन, इथे मी खीर घेतले, चपाती, पापड, सलाड. आता आम्ही जेवतो आणि वापस तुम्हाला लाईव्ह सिंगिंगच्या इथे वापस एकदा भेटू. चिकनची टेस्ट कशी आहे? सेम आपल्या घरचाच ना. तर चला आता आम्ही जेवतो. मी जेवताना दाखवी ना तुम्हाला माहिती आहे. तर चला आता आपण जेवून घेऊ आणि मग भेटू. तसं आमचं जेवायला झालेला. तर काय नाही एक नंबर जेवायला होता आणि आता
आधी जण जेवतात तोपर्यंत मी आता फोन चार्जिंगला होतो, कारण की आपलं वापस एकदा लाईव्ह ते कंटिन्यू काही आता लाईव्ह सिंगिंग पुन्हा एकदा चालू झालेली आहे ब्रेक नंतर, तर मग मी दाखवतो चला. दिल करता है तेरी बातें सुनो, सौदे में अधूरे चलो, मुफ्त का हुआ ये फायदा, क्यों खुद को मैं बर्बाद करूं, फना हो के तुझसे मिलो, इश्क का जब है कायदा, तेरी राह से जो गुजरी है मेरी डगर, मैं भी आगे बढ़ गया हूँ के थोड़ा बेफिक्र कहो तो किसी जाने जा दोनों जा मेरी बाहों में आ भी जा, बेबी आई लव यू, जाने जा बेबी आई लव यू, दोनों जा मेरी बाहों में आ भी जा, बेबी आई लव यू, पाहिला बोलले ना. बेबी आई लव यू. डोळ्यात तू जसा जणी सुखाचा स्पर्श तू नभा, तुझ्या विना उरे अर्थ जीवना, जैसी सदियों से भी लंबी है, मन की अमावस्या है और तू फुलझड़ियों वाले त्योहारों जैसी चंदा भी. जाने तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ जरा. तर गाईज खूप सर्वांची मजा मस्ती सर्व झालेली आहे, लाईव्ह सिंगिंग पण झालेलं आहे. तर आता मी ते वाजलेत 1 आणि ते सर्व टाइमपास करतायत. हे बघा इथे काय बोलतोय, मी मजेत आहे. मजा आली तुला आज, खूप मजा आली. कार्टून को दे. दमलास की नाही दमलास? खूप दमलोय. तो खूप नाचला गाईज आणि त्याने पण खूप एन्जॉय केलाय. हे बघा इथे सर्व चालू आहे, सर्वांचा टाइमपास, कारण की झोप तर काही येत नाही. तर तिकडे आमच्या मॅम पण आहेत, त्या पण त्यांच्यासोबत गप्पा मारतात. आणि आता आम्ही दुसरीकडे एक चाललोय, ग्रुप दाखवतो तुम्हाला, दुसरा ग्रुप. इथे झोपलेत, म्हणजे झोपायला आम्हाला आहे सोय, पण ते बाहेर झोपलेत. काय बोलतो गाईस, इकडे काय चालू आहे? आता इथं झोप. अशीच गाई चालू आहे आमची मस्ती, की झोपते येत नाही. आता यांच्यापेक्षा कोणातरी उचलायचं आहे. तर गाईज आता वाजलेत सकाळचे 5:30,
5:30 नाही, किती वाजले? 6:30. तर 6:30 वाजले. तर बाकीचे आमचे फ्रेंड सर्व झोपलेत, तर आम्ही काही झोपलोच नाही. तर आम्ही आता जागे राहिलेत कारण की आम्हाला सनराईज बघायचं आहे. हे बघा कॅमेरामॅन इथे झोका खेळते, ती तिथे झोका खेळते. आता आम्ही सनराईजची वाट बघतोय. तर गाईज आम्ही 2 मिनटासाठी आत गेलेलो आणि इथे सनराईज झाला, तुम्हाला दाखवतो बघा. तर गाईज बघा तुम्ही, सनराईज दिसला का तुम्हाला? थांब दाखवतो. तर गाईज अशाच प्रकारे तुम्हाला मी सनराईज दाखवलेला आहे. आणि आता मी आजचा ब्लॉग हा इथेच एंड करतो. तर ब्लॉग मी एंड रात्रीच करायला पाहिजे होता, पण आम्ही काही झोपलो नाही, त्याच्यामुळे मी काही ब्लॉग एंड केला नाही. तर आता मी ब्लॉग एंड करतो आहे आणि आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये उद्या. उद्या म्हणजे आजच येईल, पण तो उद्या अपलोड होईल. सो त्यामुळे धन्यवाद, तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू केल्याबद्दल. आणि पुढचा ब्लॉग पण तुम्ही आता कंटिन्यू करा. बाय बाय.